नागपूर शहरातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 ऑगस्टच्या रात्रीपासून 16 ऑगस्टच्या सकाळपर्यंत घरफोडीची घटना घडली होती। या प्रकरणी नवीन कॉलनी सईदनगर परिसरातील रहिवाशाच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 कडे सोपविण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील घरफोडी करणारा आरोपी विशाल उर्फ नाडी राजाराम कुशवाहा व 19 वर्ष याला ताब्यात घेतलाय। तो नवीन गजानन वाल्मिकी मंदिराजवळ पोस्ट ऑफिस नवीन कामठी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांच्या पत्रकात देण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याच्या ताब्यातून घरफोडीच्या गुन्ह्यातील पिवळ्या आणि पांढऱ्या धातूचे दागिने, नगदी घड्याळ आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण 16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 305(3) आणि 331(4) अंतर्गत कारवाई केली आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास करत आरोपींपर्यंत पोहोचल्याने घरफोडीच्या या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। या कारवाईत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय। पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडीच्या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आलं आहे।